नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प याची माहिती घेऊ। तर व्याघ्र प्रकल्प त्यांचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, जिल्हा आणि त्याची घोषणा वर्ष याची मी माहिती दिलेली आहे। तर पहिला व्याघ्र प्रकल्प आहे बोर। या व्याघ्र प्रकल्पाचं क्षेत्रफळ आहे 138.12 चौरस किमी क्षेत्रफळ आहे। त्याच्यानंतर जिल्हा आहे वर्धा आणि हे 2014 मध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर दुसरा आहे मेळघाट। मेळघाटचं 2768.52 चौरस किमी क्षेत्रफळ आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये येते। 1974 मध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर ताडोबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प आहे 1727.60 इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे। 1993 मध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पेंच हा व्याघ्र प्रकल्प आहे 741.22 एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। 1977 मध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर सह्याद्री आहे 1165.57 आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सह्याद्री हा व्याघ्र प्रकल्प आहे। 2007 मध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे। गाव नागझिरा 657.67 इतका आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। 2013 मध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे। तर हे 5 व्याघ्र प्रकल्प तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे।